अनिल चंद्र कुचेकर आज 2 महिने झाले माझं घर पाडले. लेकरं माझी उघड्यावर आहेत. शासनाला मी अर्ज करून सुद्धा मला म्हणते तू कोर्टात जा. पाडलंय माझं सगळा प्रपंच खाली टाकलंय. मला दाद कोण देणं ती मला न्याय मिळावा ही विनंती आहे. काय काय जास्तीत जरा सविस्तर सांगा नेमकं काय. मी माझ्या वडिलांसोबत 1976 पासून त्या प्लॉटमध्ये राहतो गादेगावमध्ये. आणि रवी पाटलांनी यापूर्वी 2-3 वेळा माझ्यासमोरचा माझ्या शेणखत उचलून नेताना आमच्या दोघांचं तक्रार झाली ती. ते तक्रारीत रवी पाटील गेल्या 3 वर्षाखाली मला दम दिला की बाबा तू मी ज्या वेळेला ग्रामपंचायत मेंबर होईल त्यावेळेला तुला इथं राहू देणार नाही. JCBनं तुझं घर पाडून JCB माणसात सकट चुरा करून तुला इथनं उचलीन. 1976 पासून आम्ही आबदली तुला, तू काही इथनं निघत नाही. अशा प्रकारचं रवी पाटलांनी दम दिल्यामुळं आम्ही तिघही भाऊ तिथून निघून गेलो. आणि आम्ही नसताना त्यानं घर ते माझं सगळं प्रपंचासह एक जय भीमचा व्यक्ती समोर घेऊन अर्जदार करून हे रवी पाटील आणि पद्माकर बागल यांनी त्या विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकला हाताशी धरून पाडलेलं आहे. बघा त्याच्यानंतर तुमची काय अधिकाऱ्यांशी चर्चा झाली का संदर्भात? अधिकारी तुम्हाला बोललाय का माझ्यावर अन्याय झाला? अधिकाऱ्यांना बोललो ना मी बोललो, पण त्यांनी म्हणते तुम्ही रीतसर कागदाने बोला. मग 1976 पासून मी तिथं राहतोय. ग्रामपंचायतनी मला कसल्याही प्रकारचं मला किंवा माझ्या वडिलांना तिथं राहण्याचा प्रूफ दिलेला नाही. फक्त नळाचं पाणी, पानपट्टी आणि लाईट बिल एवढंच माझ्याकडे. बांधकाम पूर्ण माझं पाडलेलं आहे राहतं. ते राहतं घर पाडण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्याची नोटीस वगैरे दिली? नोटीस दिली, पण कशासाठी पाडतात काय पाडतात हे कागदपत्र पाडेपर्यंत आम्हाला दाखवले नाहीत. का घर पाडेपर्यंत आम्हाला काही कागदपत्र दाखवलेली नाहीत. बघा नोटीसमध्ये काय उल्लेख केला? नोटीस ते वडिलांकडे दिलेलं होतं. तुमचं तिथं किती आहेत अतिक्रमण? तुमचं एकटंच घर आहे का अजून आहेत आजूबाजूला? आजूबाजूला आहेत. त्यांना ग्रामपंचायतनी घरं बांधून साईटला दिलेली आहेत. तुमचं एकटं पाडलं? माझं एकट्याचं पाडलं आहे. पुढची भूमिका काय? न्याय मिळण्यासाठी पुढची भूमिका काय करणार तुम्ही? न्याय मिळण्यासाठी अवघा ज्या कार्यालयाच्या समोर SP साहेबांनी आदेशाने पाडले ना त्यांनी, तर SP साहेबाच्या समोर पिटवून घेऊन मारणार सहकुटुंबी. बाकी काय सुद्धा नाही. बघा मंगळवारी पंचायत समिती समोर उपेशनला बसणार आहे. नाव सांगा. माझं नाव अनिल चंद्र कुचेकर, कंपोस्ट गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. नमस्कार, मी पांडुरंग खिलारे, जिल्हा अध्यक्ष बहुजन समता पार्टी या पार्टीमध्ये मी काम करतोय. गेले 2 महिने झालं हे अनिल कुचेकर गादेगावचे आहेत. त्यांचं राहतं घर, जी जागा 1976 पासून सिद्धनाथ गृहनिर्माण सोसायटी गादेगाव ह्या संस्थेने त्यांना दिलेली होती. परंतु ते दिले असताना आज गेले 2 महिन्याखाली त्यांचं राहतं घर JCBच्या सहाय्यानं पाडण्यात आलं. पाडता वेळेस त्या ठिकाणी अर्ज करण्यात आला की तो अर्जदार बाबासाहेब राव बाबर याची ती मालकी हक्काची जागा आहे आणि ती जागा त्यांना 1980 साली तहसीलदार यांनी दिलेली आहे असं त्या अर्जामध्ये नमूद केलं. पण आम्ही सगळी त्या ठिकाणी चौकशी केली असता 1976 पासून ही कुटुंब त्या जागेमध्ये राहते. गावठाण क्रमांक 1 मधील प्लॉट क्रमांक 2 ही जागा कुंडलिक राऊ बाबर यांच्या नावावर आहे. आणि त्यांच्या नावावर असताना त्यांचा भाऊ बाबासाहेब राव बाबर हा त्यांचा भाऊ आहे. त्यामुळं
तक्रारधारक हा कुंडलिक बाबर होऊ शकतो, बाबासाहेब राहू बाबर होत नाही. मग तो त्या प्लॉटचा मालक नसताना खोट्या तक्रारी खोट्या अर्जानुसार त्या तक्रारधारकाच्या म्हणण्यानुसार पोलीस बंदोबस्त देऊन ह्या श्री कुचेकर कुटुंबाचं घर त्या ठिकाणी पाडलेलं आहे. ही अतिशय वाईट घटना घडलेला आहे. हा एक मातंग समाजाचा व्यक्ती आहे. मातंग समाजाचा व्यक्ती असल्यामुळं त्या ठिकाणी शेजारील काय राजकीय पुढारी आहेत, त्या राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून हे यांच्यावर कारवाई झालेली आहे. ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी गेले 2 महिने झालं आम्ही SP ऑफिस असेल, DYSP ऑफिस असेल, PIचं पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, BDO साहेब असेल, ह्या सगळ्यांकडे आम्ही चक्रा मारतोय, पण तरी पण आम्हाला ह्या ठिकाणी न्याय मिळाला नाही. म्हणून आम्ही आता या ठिकाणी 23 तारखेपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करत आहोत. जोपर्यंत ह्या कुचेकर कुटुंबाला न्याय मिळत नाही, त्यांचं घर पाडले, नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाही. ही आमची भूमिका ह्या ठिकाणी ठाम आहे.